पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीची तपासणी महागात, मंडळ अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला। शासकीय पथकावर हल्ला करून गोंधळ, डंपर मालकाविरोधात कठोर कारवाईची मागणी। नंदुरबार तहसील कार्यालयातील गौण खनिज पथकावर शासकीय काम करत असताना प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना दिनांक 3 फेब्रुवारी रोजी घडली आहे। वावद शनी मंडळ रस्त्यावर नियमित तपासणी दरम्यान बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एका डंपरची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान संबंधित वाहनाकडे कोणताही वैध परवाना अथवा आवश्यक कागदपत्र नसल्याचे स्पष्ट झाले। यावेळी डंपरचा मालक राहुल पाटील यांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी शासकीय कामात अडथळा निर्माण केला। त्याने पथकातील मंडळ अधिकारी रवींद्र घोडके यांच्यावर काठीच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला केला, अश्लील शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून अशा घटना प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर परिणाम करणाऱ्या असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आज गौण खनिज पथकाच्या वतीने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले। संबंधित आरोपीवर कठोर व योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। शासनाच्या महसूल व कायदा सुव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलावीत, अशी ही मागणी पथकाकडून करण्यात आली। या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। पथकातील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली। जखमी मंडळ अधिकारी रवींद्र घोडके यांना तात्काळ वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले।